नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच भयानक असा असणार आहे. रेवाचं कारस्थान काही थांबत नाहीये आणि याचा परिणाम होणार आहे तो म्हणजे रमाच्या पोटात गोळी लागणार आहे. तर हे सगळं कसं होणार आहे? अक्षयवरती जेव्हा गोळी धरलेली असते, बंदूक रोखून धरलेली असते, त्यावेळेस रमामध्ये जाते. मग रेवा रमाला पकडते आणि मग अक्षय आणि रेवाच्या झटापटीमध्ये ती गोळी आता रमाला लागत आहे. हे सगळं कसं होणार आहे, नक्की काय काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अक्षय आणि रमा हे बोलत असतात. तर अक्षयने उठून आता ते मंगळसूत्र हातातलं घेतलेलं असतं आणि रेवाच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत नसतो. तेव्हा आजी म्हणते की अक्षय हे काय करतोयस तू नक्की? अरे तुला माहिती आहे ना? तेव्हा अक्षय म्हणतो हो, मला जे माहिती आहे तेच मी करत आहे. मला सगळं आठवत आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी काहीही मुद्दाम करत नाही, कारण मी हे सगळं नाटक करत होतो. मला सगळं आठवत आहे, हे अक्षय सर्वांच्या समोर सांगत आहे. त्यावेळेस अभिला पण आता अक्षयचं म्हणणं पटलेलं असतं, कारण ज्या रेवाने माझ्या आरतीला एवढा त्रास दिलेला आहे त्या रेवाचा खेळखल्लास करण्यासाठी अक्षयनं हे रचलेलं नाटक होतं, हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. अक्षय म्हणत असतो की ही जी रेवा आहे ना, ती प्रत्येक वेळेस कशी वागत असते माहिती आहे ना आजी तुला? तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा जरा बावळटसारखी वागत असते, हे मला माहिती आहे अक्षय, पण आता तू हे काय करतोयस नवीनच? तेव्हा अक्षय म्हणू लागतो की मी काहीही चुकीचं करत नाही, जे खरं आहे तेच मी करत आहे, असं अक्षय सांगत असतो. तेव्हा मात्र घरातील सर्वजण म्हणू लागतात की अक्षय तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा अक्षय म्हणतो माझा काहीही गैरसमज झालेला नाही, रेवाचं खरं रूप मला माहिती आहे. कसं आई माहिती आहे का, वेडेपणाचे चाळे करतात ग बरेच लोक आजी, पण त्याच्यामध्ये कोणी खून नाही करत ना, मर्डर नाही करत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. पार्वतीजी म्हणते अक्षय काय बोलतेस तू हे? तेव्हा अक्षय सांगू लागतो की तुला माहिती आहे का, आरती वहिनीचा अपघात झालेला होता. आरती वहिनीच्या अपघाताची सुपारी कोणी दिलेली आजी माहिती आहे तुला? तेव्हा पार्वतीजी म्हणते म्हणजे काय म्हणायचे अक्षय तुला? तेव्हा अक्षय सांगू लागतो तुला आठवतंय का, तिने माझ्यावरती खोटे आरोप केलेले होते. ती माझ्यामुळे प्रेग्नंट आहे, तिच्या पोटामध्ये माझं बाळ वाढते, हे सगळं तिनं सांगितलेलं होतं. हे आठवतंय का तुला आजी? हे सगळं बोलल्यानंतर पार्वतीजी म्हणत असते हो अक्षय. तेव्हा अक्षय म्हणत असतो की हे सगळं जे होतं ते नाटक होतं, आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात काय बोलतो अक्षय तू हे? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, हे सगळं त्या रेवाने केलेलं नाटक होतं आणि तिने आरती वहिनीची म्हणजे रमाची सुपारी तिनं दिलेली होती, आणि आरती वहिनी आणि अर्था आणि रमा त्या दिवशी बाहेर फिरायला गेलेल्या, तुला आठवते का आजी? आणि त्याच वेळी माहिती आहे का, जेव्हा पाठीमागून एक ट्रक येत होता, तो ट्रक रमाला आणि अर्थाला उडवणार होता, त्यावेळेस आपल्या आरती वहिनीने जाऊन रमाचा जीव वाचवलेला आहे. आणि मग आरती वहिनीला मारणारी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती रेवा आहे, एवढं लक्षात ठेव. अक्षय हे सर्वांना सांगत असतो आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे आता? सगळेजण ऐकत असतात. अक्षय सगळ्यांना म्हणत असतो की ह्या रेवाने आपल्या आरती वहिनींना मारलेलं आहे. तेवढ्यावरच नाही, पण तिने मला गच्चीतून ढकलून दिलेलं आहे. आपल्या ऑफिसच्या गच्चीतून मला ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून रेवा आहे. आणि ज्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हाच मी ठरवलं की आता ह्या रेवाचा खेळ संपवायचा, आणि त्यासाठी मी हे मेमरी लॉसचं नाटक केलं. रेवा म्हणत असते अक्षय काही काय बोलतोयस तू हे? तेव्हा अक्षय म्हणतो आता मला खरंच प्रश्न पडलेला आहे, मी नाटक केलेलं होतं, पण खरा मेमरी लॉस तर ह्या रेवाचा झालेला आहे. हिला तर काहीच आठवत नाही. हे सगळं अक्षय बोलत असतो. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि आजी तुला विश्वास बसणार नाही, या सगळ्या कारस्थानामध्ये हा जो तुझा मुलगा आहे ना शशिकांत मुकादम, याने पण अक्षय सांगत असतो की ह्या रेवाची साथ दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. सगळेजण म्हणत असतात की काय बोलतोय अक्षय तू हे? तर रेवा म्हणत असते अक्षय तू काही पण काय बोलतोयस रे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू असं काय बोलतोयस मला? तेव्हा अक्षय म्हणत असतो मला माहिती आहे तुझं प्रेम काय आहे ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावरती कधीही प्रेम नव्हतं. माझं फक्त आणि फक्त रमावरती प्रेम आहे. ज्या क्षणी हॉस्पिटलमध्ये मी शुद्धीवर आलो त्या क्षणी मी ठरवलं की तुझ्याबद्दल सगळ्यांना सगळं सांगायचं, पण तेव्हा माझ्याकडे पुरावे नव्हते ना ग, त्यामुळं मी शांत राहिलेलो आहे. पण आत्ता मी तुला सोडणार नाही. तेव्हा इकडे रेवा म्हणू लागते की आई आजी तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं कुणी केलेलं आहे?
हे सगळं रमाने केलेलं आहे, तिला माझं सुख बघवत नाहीये. अक्षय माझ्याशी लग्न करतोय म्हणून ह्या रमानेच अक्षयचे कान भरलेले आहेत, असं रेवा बोलत असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो, माझे कान भरायची काहीच गरज नाही आहे कुणी, मला सगळ्या गोष्टी कळतात आणि मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळं तू कोणावरही आरोप करू नको की माझे कान भरलेले आहेत. मला सगळं आठवतंय, मला वाटतंय की मेमरी लॉस हा तुझाच झालेला आहे, असं म्हणत अक्षय बोलत असतो. तेव्हा रेवा मात्र पिसाळ्यासारखी वागत असते. जान्हवी बाकीचे सगळे घरातले तिथेच असतात, ते सगळेजण बोलत असतात. रेवा मात्र म्हणत असते की आजी मी खरं सांगते, मी काहीच नाही केलेलं, अहो सगळं हे रमाने केलेलं आहे, या रमाचं सगळं नाटक आहे, असं रेवा बोलत असते. तेव्हा पार्वती आजी म्हणत असते की बाद झालं रेवा आता. तेव्हा अक्षय म्हणत असतो की आजी तुला माहिती आहे का, एवढ्यावरच ही थांबलेली नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी हिने नको त्या गोष्टी केलेल्या आहेत. ज्या ड्रायव्हरच्या गाडीने आपल्या आरती वहिनी गेल्या त्या ड्रायव्हरला पण हिने संपवलेलं आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये हिला साथ दिलेली आहे ती म्हणजे शशिकांत मुकादम. कसं आहे माहिती आहे का, आज बाप म्हणून पण मला त्यांची लाज वाटत आहे. आणि हे सगळं अक्षय बोलत असतो. शशिकांत म्हणत असतो नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणत असते काय सांगतोस अक्षय, शशिकांत तू या थराला जाऊ शकतो, हे सगळं बोललं जात असतं. आणि आता रेवात मात्र सगळ्यांच्या समोर जात असते. ती म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही. आणि मग ती अभिकडे जाऊ लागते आणि म्हणू लागते की अभि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अक्षय म्हणत असतो की रेवा बरोबर आहे गं, सगळं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि रेवा म्हणत असते तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाही अक्षय, तुझ्याकडे पुरावा काय आहे. तेव्हा अक्षय म्हणतो हो आहे माझ्याकडे पुरावेच गोळा करत होतो गं इतक्या दिवस, आणि म्हणून तर मला एवढे दिवस तुला सहन करायला लागलेला आहे आणि माझ्या रमाला मी त्रास दिलेला आहे. पार्वतीजी म्हणतात की अक्षय एवढं सगळं करायची गरज काय होती, कारण तू विचार कर ना, हे सगळं लग्नाचा घाट घालायची गरज काय होती, कारण तू जर मला विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर. अक्षय म्हणतो आजी तुझा फक्त या रेवावरती आणि त्या शशिकांत मुकादमवरती विश्वास आहे, तर मी तुला विश्वासात घेऊन ह्या गोष्टी कशा सांगणार होते, विचार कर ना तू. असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो की मला पुराव्यानिशी सगळे पुरावे गोळा करूनच हे करायचं होतं आणि मी सांगणार तरी कसा होतो. जेव्हा मी माघारी आलो तेव्हा तुला माहिती आहे ना की काय झालेली होती कंडिशन. जेव्हा मला ह्या सर्व गोष्टी कळलेल्या होत्या आणि मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार होतो तेव्हा या बाईने मला गच्चीतून ढकलून दिलेलं आहे. हे सगळं अक्षय बोलत असतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा आता रमावरती हात उचलत असते आणि अक्षय म्हणतो की नाही आता मी होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी मी आहे रमाच्या साथीला, मी रमाचे आयुष्यभर आहे, कारण आता पुढचे 6 जन्मही मला रमाच हवे आहे आणि असे 7 जन्म मला रेवा तू माझ्या आयुष्यात नको आहे, मला अजिबात वाटत नाही की तू माझ्या आयुष्यात असावं, एवढं लक्षात ठेव. हे अक्षय बोलत असतो आणि रेवाची वाट लावत असतो. रेवाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं, कारण ती पूर्णपणे आता अडकलेली असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आपण आता संपलेलो आहोत. त्यानंतर ती अभिकडे जाते, हात जोडू लागते, अभिला म्हणू लागते की अभि माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे. अभि मात्र तिला पहिल्यांदा दाखवतो की स्वतःच्या नजरेतून खरंच रेवा मला वाटतं तुझ्याबद्दल असं तो दाखवत आहे, पण खरं मात्र घडतं वेगळंच. कारण तिथे अभि मग आता रेवाचं तोंड दाबतो आणि म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे. नाही, तुझं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं, तू फक्त मुकादमांच्या घरात तुला यायचं होतं म्हणून हे करत होती. आता मयुरीला पण कळलेलं आहे, कारण जी रेवा म्हणत होती की माझं प्रेम आहे आणि ती रेवा इतके वेळ सांगत होती की माझं अक्षयवर प्रेम आहे, मला अक्षयशी लग्न करायचं आहे, मी कुटुंबासाठी हे सगळं करते. आता रेवा मात्र पुरावे आहेत म्हटल्यानंतर तिथून पळून निघालेली असते आणि त्याचवेळी रमा समोर येते. त्या अग्निकुंडातलं जळकं लाकूड घेऊन रमा आलेली असते आणि रमा रेवाच्या अंगावरती धावून जाते आणि तिला म्हणत असते की आता तुला सोडणार नाही, आता तुला मान्य करावंच लागणार आहे की हे सगळं तुझं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तुला कळलं असेल की तू काय केलेलं आहेस. आता तुझ्या तोंडाने मान्य कर की तू नक्की काय केलेलं होतं ते. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर अक्षय मात्र पाहतच असतो. अक्षय म्हणत असतो की रेवा आता तुझ्या गुन्ह्याची कबुली तुला द्यावीच लागणार आहे. सगळ्यांनी आता इकडे रेवाला झिडकारलेलं असतं, रेवाला सांगितलेलं असतं की तू चुकीची आहे आणि तू आत्तापर्यंत चुकाच केलेल्या आहेत, त्यामुळे या चुकांची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभि म्हणत असतो की माझ्यावर प्रेम करणारी फक्त माझी आरती होती, जिला तू माझ्यापासून दूर केलेला आहे. माझी अर्थ आत्ता पोरखी झालेली आहे, माझ्या अर्थावर आणि माझ्यावर प्रेम करणारी फक्त माझी आरती होती, तू फक्त स्वार्थी होती
आणि तुला फक्त अक्षय हवा होता म्हणून तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलेलं होतं. त्यानंतर रेवा म्हणत असते की नाही, तुम्ही हे सगळेजण माझ्या विरोधात रचलेलं कांड आहे. आणि त्याचबरोबर आता एकापाठोपाठ एक असं सगळं सत्य बाहेर आणत अक्षयने तर आता वाटच लावलेली असते. आणि अक्षयने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही रेवा काय आहे. आणि रमाने आणि त्याने जो प्लॅन केलेला असतो त्याच्यामध्ये रेवा मात्र पूर्णपणे अडकलेली असते आणि रेवाला कळायचं बंद झालेलं असतं. रमा म्हणत असते की माझ्या कुंकुवाला, माझ्या अर्थीवहिनींना मारणारी, त्यांच्या जीवे मारण्याचा कट रचणारी तूच होतीस, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच नंतर अक्षय म्हणतो की आता हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात घालायसाठी नाही आहे घेतलेलं, कारण ते मंगळसूत्र फक्त आणि फक्त मी रमाच्याच गळ्यात घालणार आहे. आता तुझ्या हातात ठोकणार आहेत त्या बेड्या आणि हे हात शाबूत राहू दे, तुझ्या दोन्ही हातात बेड्या घालायच्या आहेत. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि म्हणतात की रेवा राज्याध्यक्ष यांना अटक करण्यात येत आहे. आणि रेवाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर रेवाला कळायचं बंद झालेलं असतं. रेवा हात जोडत असते, म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या विरोधात आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता रेवाला पोलीस घेऊन चाललेले असतात. लेडी कॉन्स्टेबल तिच्या हातामध्ये बेड्या घालत असते आणि त्यावेळेस रेवा आता पुढचा डाव खेळते. तिचं लक्ष जातं इन्स्पेक्टर साहेबांच्या कमरेला रिव्हॉल्वर असते आणि ती रिव्हॉल्वर घेऊन आता रेवा ही सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि ती म्हणत असते की मी आता ही गोळी झाडणार आहे. आणि त्याचवेळी अक्षय, रेवा सर्वजण तिथं असतात आणि तिने ती बंदूक हातात घेतलेली आहे आणि ती गोळी चालवणार असते. त्यानंतर तिने रमाला पकडलेलं आहे आणि रमाच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि ती म्हणत आहे की मी गोळी झाडणार आहे. अक्षय तिच्या हातातून ती बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण रेवा मात्र तिथे चाल खेळते आणि ती बंदूक रमाच्या बाजूला रोखते. आणि त्याच वेळी घडतं असं की रमाच्या बाजूला बंदूक रोखलेली असते आणि अक्षय आणि रेवा यांची झटापट सुरू होते आणि त्या झटापटीमध्ये ती बंदुकीतली गोळी सुटते आणि ती लागते, ती म्हणजे इकडे रमाला. अक्षय जोरात किंचाळतो कारण रमाला गोळी लागलेली असते आणि अक्षयला कळायचं बंद झालेलं असतं. घरात तिथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.